हे बघा मी जातीये, तुम्ही लवकर या तिथे. हा शोभना मावशी कुठे आहे? तिचं काय झालं? मी केलाय त्यांना फोन. हे बघा तोपर्यंत आपल्याला त्यांना आजीच्या खोलीच्या बाहेर येऊ द्यायचं नाहीये. आणि शोभना मावशी बाहेर नाही येईल ना, कारण ती बाहेरनच येणार आहे. पण त्याचा काय संबंध? अहो मी त्यांना सांगितले त्या आंघोळीला गेल्यात आणि आंघोळीला गेलेला माणूस बाहेर न कसा येईल. विष द्या, विष मला अरे देवा, आजी बहुतेक वैतागल्यात एकट्या. चला लवकर चला तुम्ही. आता तुम्ही स्टाईल कुठे मारत बसले? चला. हो हळू, तू पळू नकोस, पळू नकोस. विष विष द्या, विष. आजी आजी ओरडू नका तुम्ही. हो त्यांना सांगते मी. आलो आलो आलो, आम्ही आलो. आत कुठे तुम्ही? केव्हापासून कोकलते मी. आंघोळीला गेलो होतो आजी. हा, आणि मी बाथरूमचं दार ठोठावत होते आणि बाहेरच उभी होते यांची वाट बघत. मी दिलं असतं विष. औषध ना म्हणजे हा मी दिलं असतं ना विष. पण काय झालं ना, कुठल्या वेळेला कुठलं विष द्यायचं ते माहिती नाही मला आजी. मी दिलं असतं नाही तर. अरे ओम, ते प्रिस्क्रिप्शन बघून मला दे बघू माझं विष. हा ते वाचून दे आता. हो मी देतो ना. मी देतो विष. आजी अगं आता नाही आहे विष, म्हणजे जेवणानंतर आहे विष. जेवणानंतर देणार आहे मी तुला ती वेळ. हा काय आलं? तुमचा चेहरा असा का झालाय? हे असं किती दिवस चालणार आहे? हो तुम्ही आलायत ना म्हणून त्या तशा वागतायत. नाही म्हणजे अनोळखी लोक आले ना की ते तसे वागतात, नेहमी नाही वागत. आता तुमची ओळख होईलच ना त्यांच्याशी, मग त्या नीट वागतील तुमच्याशी. मग काम कसं चाललंय तुमचं? कुठलं? अहो तुम्ही काहीतरी काम करता ना? हो बँकेत आहे नाही का मी. माझंही असंच होतं. हो सगळ्यांना असतो थोडा थोडा डिमेन्शिया, नॉर्मल आहे. हो मी बँकेत आहे. अगं पण इतक्या रजा चालल्यात ना माझ्या, त्यामुळे जरा आता बघ इशू आजारी पडली, रजा परत, असं होतंय. ईशाला बरं नाहीये. हो आजी. अहो तिला सांगा बाहेरचं खाऊ नको, स्वाईन फ्लू व्हायचा. हा आजी काही काय बोलतेस? अरे काय ते चिकन वगैरे खातात ना बाहेर तुम्ही? नाही नाही माझी मुलगी व्हेजिटेरियन आहे. अंड 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 खाते सांगितलं नाही ना. हा व्हेज आहे, अंड व्हेज आहे. नाही नाही आजी बरोबर आहे तुमचं. बाहेरचं खाणं बंद करायलाच पाहिजे. बरोबर बोलताय. बरोबर आहे ना. आली का? कोण? शोभना आली का? शोभना आता तिचं दार ठोठवण्याची वेळ झाली आहे. मी 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 बघते. मी येते ना. नाही नाही तुम्ही कुठे जाताय? तुम्ही बसा ना आजी सोबत, गप्पा मारूया. हा बसा. या या बसा. ओम आलाय ना आता. बसा बसा. इथे बसते. मधु मधु ओम ओम धना इकडे इकडे. हो आले आले. या मागे या मागे. हा इकडे मागे मागे. तिकडे 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 त्या कुठे? आजीच्या खोलीत. हो मॅडम. आता अगं मॅडम काय म्हणतेस तू? आई आहे मी, आई. सॉरी. बाकीचे कुठे आहेत? बाकीचं कोणीच नाही. ओम दादा, आजी आणि मी, आणि ती येडपट गेली कुठेतरी हिंडायला. कोण येडपट? मधू. आणखीन कोण? बरं ते नंतर बघू आपण. हो तुम्ही अशा नका जाऊ तिकडे. मग मी कसं जायचं? अहो तुम्ही डोक्याला टॉवेल गुंडाळा.
का? मी त्यांना सांगितलं की तुम्ही आंघोळीला गेलाय म्हणून. आपण मी आंघोळ करून आल. मी आंघोळीला गेली का? असं कसं सांगितलं? अहो, त्यांनी विचारलं आई कुठे, मला काही सुचलं नाही, तुम्ही घरात कुठेच नव्हतं, मग आंघोळीलाच असणार ना. अगं पण आई कुठे जाऊ शकते बेटा? आई बाजारात जाऊ शकते, शेजाऱ्यांकडे जाऊ शकते, गच्चीवर जाऊ शकते, आई काहीही करू शकते. कळलं का तुला? आई आई अमेरिकेला पण जाऊ शकते. हा, आई विमान पण उडवू शकते. आंघोळीला काय जाऊ शकते? हा, बरोबर आहे तुमचं, पण आई आत्ता आंघोळीलाच गेलीये. सॉरी, आंघोळीला गेली आहे. पण का, अशी का आंघोळीला गेली आहे आई? काय सांगू तुम्हाला, ते येडपट मधून ना परवा फोन आला त्यांचा, तर त्यांना तुमच्या आवाजात सांगितलं की या घरी. मग या का आल्याच ना घरी, आम्हाला वाटलं पण नव्हतं या घरी येतील म्हणून. काय पंचायत झाली असेल ना. वा, हे दे. काय पंचा दे ना, पंचा. पंचा मागे वाळत घातलाय. अरे बापरे, मग चल ये. आता शक्य नाही, आता मी झोपते रे ओम, झोपते मी. हा, बाहेर जाऊया. नाही नको, बाहेर नाही जायचंय आपल्याला, इथेच बसायचंय. हो पण त्यांना आराम करायचा आहे ना, मग आपण बाहेर जाऊया. नाही नाही, तरी आपल्याला बाहेर जाऊन चालणार नाहीये. हा, का? ओम ओम काय? नाही तसं नाही. आजीला आपल्याला झोपू द्यायचं नाहीये. काय, औषध घेण्याच्या आधी जर आजी झोपल्या ना तर त्यांना जास्त त्रास होतो डिमेन्शियाचा. बरोबर. हा, म्हणून त्यांना ना सतत अलर्ट ठेवावं लागतं, त्यांच्याशी बोलावं लागतं, झोपू द्यायचं. आजी, आजी उठ. नाही नाही, माझ्या नाही झेपणार ते. आजी उठा बरं तुम्ही. ए देवा, का रे मला उठवताय तुम्ही? अरे ओम, तू आहेस ना, तू बोल ना त्यांच्याशी. अगं नाही आजी, असं कसं काय ना, आई आली नाहीये ना अजून. ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुला औषध कोण देणार? आपण बाहेर नाही जाऊ शकणार ना. बाहेर गेली शोभना? नाही नाही, आंघोळीवरनं आली की, बाथरूम मधनं आली की मग ती जेवण बनवेल, मग जेवण करून मग तिचं विष तिला मिळेल, मग झोपू शकेल ती. तोपर्यंत सुटका नाही बाबा. हो. काय करू? गप्पा मार ना, आपण सगळे मिळून गप्पा मारू. यांच्याशी गप्पा मार, ओळख वाढव यांच्याशी. गप्पा मारून ओळख होईल, मग तू नॉर्मल वागशील त्यांच्याशी. काय पण काही विचार ना, कशा आहात तुम्ही, इथून सुरुवात कर. हा, विचार, कशा आहात तुम्ही? कशा आहात तुम्ही? छान आहे. हा, छान छान ना. आणि मला नाही विचारणार मी कशी आहे. हो. आजी कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. बघा, तिला बरोबर उत्तर दिलं तिने. हो. कळतं तिला सांगितलेलं. झोपली नाही ना की मग कनेक्ट राहतो. हा, बोलत राहिलं पाहिजे. बोला. पत्ते खेळूया? नाही नाही, नाही नाही, नको नको. आजी पत्ते नको. बसा तुम्ही, बसा. हा, बसा बस, पत्ते नाही खायचे. आईंनी सगळ्यांना ब्रेकफास्टला बोलवलंय. आली का? किती वेळ आंघोळीला? चला. अरे दार लावून घे, मला जरा आराम करून दे बाबा. बस झालं, बस झालं. झोप आता, तू झोप. दार लावून घे बाबा, बाहेरून कडी लाव. अरे हॅलो हॅलो हॅलो. धना आहे, धना. बस ना, बस ना. हो, बस ना. बसते. कशी आहे? मी मस्त आहे. मी जरा ओली आहे. हॅलो, आलीस का? हे नमस्कार. आंघोळ झाली ना तुझी? सवय रोजची. हो का? अगं काहीतरी काय. अगं माझी आंघोळ झाली की नमस्कार करतो, तिची झाली की सुद्धा गप्प नमस्कार. बस. अगं तू काय अशी हो का करतेस? अगं खोडसाळ आहे नुसता. म्हणजे घरातल्या घरात कधी भेटलं ना तर पहिल्यांदाच भेटल्यासारखं काहीतरी वागतो. आंघोळीला बराच वेळ घेतलास पण.
हा हो अगं फारच वेळ लागला. आय एम सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. काय माहिती ना की म्हणजे कधीतरीच असा निवांत वेळ मिळतो आणि मी जरा उशिरापर्यंत काही काम करत बसले होते. मग दोनच गोष्टी आहेत मी माझ्या मनासारख्या करते, म्हणजे वेळ घेऊन करते. एक अंघोळ आणि रात्री झोपायच्या आधी वाचन. अरे वा, म्हणजे साहित्य सुद्धा तुला असं लागत असणार ज्याने झोप येते. ओ म्हणजे धना अगं काय बघत बसलीस तू? दे ना पोहे घे. हा नाही नको नको, मी आता पळते सासवडला, उशीर झालाय. नाही कशाला पळता, कशाला सासवडला चालतही जाता येईल ना. सॉरी बॅड जोक. म्हणजे ब्रेकफास्ट करूनच जा. हा नाही यांचा फोन पण आलाय. जाऊ दे, मला निघतेच मी आता. खूप वेळ झाला मला अगं येऊन. तिकडे वाट बघत होते तुझी. एवढं सगळं जमवून आणलंय ना, मग आता बसा ना, घ्या खा. हा, काय जमवलं तुम्ही? काहीतरी धनाबाई तुम्ही का चिडताय एवढ्या? काय ना एरवी काय होतं, घरी कोणीच नसतं, म्हणजे सकाळी तिला एकटीलाच बसून ब्रेकफास्ट करावा लागतो भूतासारखा. म्हणून आज कधी नाही ते सगळं जमून आलंय. 4 डोकी घरामध्ये आणि ब्रेकफास्ट पण रेडी आहे. म्हणून म्हणते ती की किती छान जमून आलंय. खात. ए आणि बाकी कोणी दिसत नाहीये ग? नाही ना कोणीच कोणी नाही आहे ग या वेळेला. रणजित क्लासला गेला आणि जयेश तिकडे उलट आहे नाही का. म्हणजे अगं नाही, म्हणजे उलट वेळा झाल्यात सगळ्या आणि या वेळेला कोणी नसतं. आणि दत्ताभाऊंचं तर श्रीयुत दत्ताभाऊ चौधरी यांचं काय सांगावं. ते आता इकडे असतात कामशेतला. ते तिकडेच आहेत आता. हो, मला सोडून दिले त्यांनी बहुतेक आता. ईशा काहीतरी काय ग शोभना? नाही खरंच सांगते मी. सांग ना ओम, मागच्या आठवड्यात किती वेळा भेटलो? नाही काहीच भेट झाली नाही. ऑलमोस्ट नाहीच. ऑलमोस्ट म्हणजे हो आमच्याकडचे पुरुष ना खूप बिझी असतात. हो का? हो, आमच्याकडचे पुरुष सुद्धा काही कमी बिझी नसतात बरं का. म्हणजे काय पुरुष सगळीकडेच. चला आता खाते पटकन आणि पळते. मस्त झालेत पोहे. नाही पण का? खाऊन जा ना. घे अजून हवे का? नाही नको बस. ए त्या दिवशीचा कार्यक्रम कसा झाला? आवडला का तुम्हाला सगळ्यांना? हो फार छान झाला. पण नाही सॉरी अलका, पण एवढं मानपान वगैरे उगाच केलंस तू. नाही हो, मला यात पाडू नको ना प्लीज. नाही तुम्ही लोक ना, म्हणजे तुम्ही तरुण लोक नकाच पडू याच्यामध्ये. आम्हाला काय करायचं ते करू दे ना. नाही पण तरी फार छान. तू म्हणजे तू तर दमून गेली असणार. आम्ही काय आलो, आम्ही जेवलो आणि छानपैकी आपापल्या साड्या कपडे घेऊन घरी आलो. तू फार जमलेली दिसलीस नंतर. साड्या आवडल्या का पण शोभना सगळ्यांना? नाही साड्या फार अप्रतिम होत्या. कुठून घेतल्या यासाठी मी फोन करणारच होते. म्हणजे माझी साडी तर म्हणजे जवळजवळ शालूच आहे लग्नाचा. कुमठेकर रस्त्यावरच्या दुकानात ना आणली आहे. हो का? हो कुमठेकर रस्ता नाही का तुमचा फेवरेट. आवडली की नाही तुला? नाही मी काय म्हणलं, एकदा बोनी करून टाकू. म्हणजे मग त्यांना सांगितले लग्नाच्या सगळ्या साड्या तिथूनच घेऊ म्हणून. लग्नावर ना आठवलं, आपण आता जरा लग्नाची बोलणी करूया, काही ठरवूया गोष्टी. धना मी काय म्हणतो, जरा आजीला बोलवतेस का पोहे खायला? हो. हा तुम्ही काय म्हणत होतात? मी अगं आता लग्नाचा आत्ता नको बोलत बस. मला जायची घाई आहे ना सासवडला. फोन आला होता यांचा नाही का. नाही अहो थांबा ना, तुम्ही कुठे जाताय? आजी येत आहेत, त्याचं काहीच हे नाही. नाही आजींचा तुम्ही म्हणजे त्यांना पोहे द्या, नंतर ठरवू आपण. मी निघते अहो आता. कशाला, थांबा की. नको अहो, घाई नका. उशीर झालाच आहे मला आता. नाही का खूप नाही उशीर झाला नाही. तेच म्हटलं. तू पोचलीस की मी मेसेज करते. हा काय? नाही मेसेज कर. मी करते. हा कळलं. सावकाश जा. अच्छा. केवढं हसू होतं बघ नालायक. केवढ्या लगबगीने गेल्या त्या बिचाऱ्या. लगबगीने नाही गेल्या, ज्या टरकल्या होत्या टरकवलंच त्यांना. तुझं पण काय झालं होतं? नॉन प्लस काही गडबड काही.
आजी, मी असं नुसतं म्हटलं त्यांना, आजीला बोलो की लगेच उठल्या. किती किती दुष्ट आहेस तू, दुष्ट आहेस. नरकात जाशील माहितीये का. पण हे किती मस्त आहे ना, त्या आजींना घाबरतात आणि आजी त्यांना घाबरतात. फोन आला. ईशा, काय 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 आई, 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 आई. काय काय होत आहे? तुला वेळ लागले का हो? वेळ लागायचीच पाळी आहे. काय झालंय आता यावेळी? काय झालंय? अगं, तू मला सांगितलं होतंस ना फोन करून की आई येणार आहे, पण मी ते सांगायलाच विसरलो. ओम नाही नाही नाही. मग अगं मग काय, बॅटिंग सुरू. अरे काय मधू का? हा चॅम्पियन? नाही नाही, यावेळेची ओपनिंग बॅट्समन होती धना. नाही नाही, काय म्हणतोस तू हे? आणि तिने कहर केला. तिने सांगितलं शोभना मावशी आंघोळीला गेली. मला दे फोन. हॅलो. अगं बेटा, केवढा गोंधळ झाला माहितीये का. काय धावत पळत मी आले घरी आणि पंचा शोधून डोक्याला गुंडाळला आणि तुझ्या आई समोर गेले. फारच म्हणजे एक मिनिट, पण मला सांगा, तो का हसतोय एवढा? अगं तो वेडा झालाय. हॅलो ईशा वहिनी. अरे तुम्ही काय लाईनी तुम्ही आहात का सगळे? दर 2 मिनिटांनी वेगळेच आवाज येत आहेत. तुम्ही काय म्हणत होता? काय चाललंय काय? ते का हसतंय आमचं येडं एवढं? हो, त्यांनी इतकी खेचली माहितीये तुमच्या आईची आजींच्या खोलीमध्ये, काय सांगू तुम्हाला. हो. काही खिचली बिचली नाहीये मी. काही सांगू नकोस. हसण्याच्या नादात बघितलंच नाही मी. हा, तुम्ही आधी त्याला फोन द्या. आधी फोन द्या त्याला. हो, एक मिनिट. ए ईशा, मी काही तुझ्या आईची खेचली वगैरे नाही. उगाच काड्या लावते मध्ये मध्ये. ओ नालायक कुठचा, तुला काही वाटत नाही? बिचारी माझी आई, तू असं कसं वागू शकतोस तू? ए, तिला विचार ना जेवायला येतेस का. ए, तिला विचारणार जेवायला येतेस का. काय झालंय? तुझ्यासारखं झालंय माझं. मी तुला नंतर फोन करते. बाय. मूर्ख झालाय सोय. ओके, बाय बाय बाय. आई 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 आई. चला आता मी जेवायला वाटत. मी चहा ठेवला तो प्या आता. काय हसतोयस तू? भूत आलंय घरामध्ये हसण्याचं. आणि हा पंचा ठेव बरं तिकडे. कठीण झालंय त्या पंचामुळे माझं अगदी. ए तू जास्त हसू नकोस. अगं जपून जरा. ए तू गप्प बस ना. ओके ओके, सॉरी. शांत, त्रास होईल तू. धना, अगं तुझी चौकशी केलीच नाही मी. कशी आहे तब्येत तुझी? मस्त आहे. म्हणजे आजकाल मला ना खूप कमी मळमळतं. हो, म्हणजे सेटल झालेलं दिसतंय बाळ आता. कसं वाटतं धना, आतमध्ये हलतं का? नाही, अजून तरी काहीच नाही. ए शोभना मावशी, तुला काय वाटतं, काय होईल? मला वाटतं मुलगीच होणार. मला वाटतं ना डायनासोर होईल. ए वेडास का तू? अगं तुला नाही माहित, त्यांचं एक ते आयटम आहे त्यांचा. बरं, तुला काय वाटतं? मला वाटतं ना गुरुजींसारखा गोंडस मुलगाच होईल. हो का? आणि मुलगी झाली तर ईशा वहिनींसारखी. अरे वा. बरं का धना, मी खूप प्लॅनिंग केलंय बाळासाठी. हा म्हणजे दुपटी जमली तर सगळं तयारच आहे. आणि मी हे पण ठरवलंय की आपण त्याची ना जागाच एक वेगळी ठेवूया आणि तिथे नेहमी चांगलं संगीत राहील. हा, आणि एक दिवा आपण लावून ठेवूया तिथे. आणि मॉडर्न काही असेल पण खरंच त्याला बाळंतिणीची खोली करायची. तिथे कोणीही हातपाय धुतल्याशिवाय जायचं नाही. आणि ना त्याला रोज मस्त एकदम रगडून तेल मालिश करायचं, पायावर घेऊन वगैरे. फार सुंदर वाटतं ते. पंचामृताने अंघोळ घालायची आणि नंतर धुरी पण द्यायची. इतका सुंदर गोड वास असतो ना घरभर बाळाचा.
शोभा मावशी खरंच चला आपल्याला उशीर होतोय. अरे मला ते देसाईंचं ॲग्रीमेंट पूर्ण ते ड्राफ्टिंग करायचं, तू रजिस्ट्रेशनचं बघशील ना? शोभा मावशी विषय बदलून नकोस. धनाच्याही बाळाचं तुलाच करायचंय आणि या बाळाचंही तुलाच करायचंय. हं? हो आणि करतेच आहे ना, नाही करत आहे.